फिल्डिंग लवकर लवकर सजून घ्या, चांगली स्पर्धा पाहायला मिळते आहे. गावदेवी पिंपळवाडी व साहिल 11 शिळंदवाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान त्याचबरोबर कृष्णा स्मृती चषक पाहायला मिळतोय. यापुढील होणारा सामना पाहायला मिळेल उंबरवेडे विपक्ष कान्होर. आपण रिपोर्टिंग करायचंय. नेक्स्ट मॅच असेल उंबरवेडे विपक्ष कान्होर. यस बॉलिंग मार्क मध्ये पाहू शकाल मयूर ग्रुप एक्सप्रेस पाहायला मिळतोय. प्रतीक पाहायला मिळतोय. तर बॅटिंग मार्क मध्ये पाहायला मिळतो प्रशांत नॉसला टँगो. त्या संघाची चर्चा देखील दोन्ही टीम मात्र नामांकित आहेत. या बदलापूर विभाग असेल अंबरनाथ तालुक्यामध्ये दोन संघाचा डंका पेटलेला आहे. डीजे श्याम आपण जॉईन व्हायचं लगे. डीजे श्याम यांचं देखील इथे शुभागमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या रजनीमध्ये. प्रतीक तरे ऑन बॉलिंग मार्क. बॅटिंगला प्रशांत. चांगला होते सुरुवात. पंचाने ग्रीन सिग्नल लेट्स प्ले. पहिला बॉल पहिलाच बॉल अडवा बॅटने स्लाइस केलाय. चांगला फटका आहे. डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. फिल्डर पात्र पाहू शकाल त्या बॉलवरती जाताना पाहायला मिळतोय. वा फुटबॉल स्टाईलने बॉल अडवण्याचं काम केलं गेलंय. फुटबॉल स्टाईलने मात्र बॉल अडवण्याचं काम केलं गेलंय. या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती धावसंख्या धाव फलकावरती 2 ऑन द बोर्ड. कुलगाव सीसी संघाची धावसंख्या 2. यस पुढील बॉल इथे मात्र स्टेप आउट झालेला फटका पाहायला मिळतो. मिड ऑफ मध्ये चान्स बनली आहे. चुकी करतोय मिड ऑफचा फिल्डर. एका धावेसाठी धाव फलकावरती पाहायला मिळते. एका सिंगलच्या मार्फत धाव फलकावरती पाहायला मिळते 3. बॅटिंगला टँगो. त्या टँगोची चर्चा संपूर्ण बदलापूर विभागाने पाहिली आहे. तोच टँगो ऑन बॅटिंग मार्क. थोडीशी फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळतात कारण बॅटिंग मार्क मध्ये डावखुऱ्याचा बॅटर पाहायला मिळतोय टँगो. यस धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 3. छोटा स्पीड अप घ्यायचा आहे दोन्ही टीमने. 3 षटकाचा सामना क्वालिफायचा सामना जो जिंकेल तो थेट या चषकावरती नाव कोरेल. साहिल प्रतिष्ठान व कृष्णा स्मृती चषकावरती नाव कोरेल. क्वालिफायची मॅच 2 बलाढ्य टीम्स पाहायला मिळतात. कुलगाव सीसी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते मयूर ग्रुप. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा धाडसी निर्णय. प्रतीक तरे बॉलिंग मार्क मध्ये अडवा बॅटनेस जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. बॉल चालय मस्तक पे दस्तक देत. हाय हँडसम या सिरीज आउट ऑफ द मार्क. षटकार 6 धावा. हॅलो चेक. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय ऑन साइडला. जितक्या वेगाने बॉल प्रतीक तरेचा हाताळा तितक्या वेगाने टँगोची बॅट फिरली गेली आहे. बॉल मात्र डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलाय. धावसंख्या धाव फलकावरती 9 धावा. तीन बॉलचा खेळ झाला. 9 धावा धाव फलकावरती कुलगाव सीसी संघाची. सुरुवात दमदार करतोय टँगो. पहिल्याच बॉलवरती उडन खटोला षटकार पाहायला मिळतोय. दरम्यान पुढील बॉल प्रतीक तरे ऑन बॉलिंग मार्क. इनसाइड आउट. चांगला फटका आहे. चांगला फटका आहे. डाऊन ग्राउंड फटका पाहू शकाल. मैदानाला आग लावत चाललाय दन 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 करत. बॉल सीमा पार. आणखीन एक टँगोचा ब्रँडेड. वन मोर दिल मांगे मोर या गया. वन्स मोर चौकार. धावसंख्या 13 पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ झालाय. जबरदस्त सुरुवात टँगो कुलगाव सीसी संघाकडनं पाहायला मिळतोय. मैत्रीपूर्व लढत पाहायला मिळते आहे.
त्याच्या रजनीमध्ये मयूर ग्रुप विपक्ष कुलगाव सीसी, कारण दोन्ही सगळे एकमेकांना ओळखतायत, एकच विभागातील आहेत. फुल टॉस बॉल अडवा बॅटने, क्रिकेटचा क्लास स्वीप शॉट, बॉल फेकून दिलाय बॅकवर्ड्स वर, लेग बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक कुलगाव सीसीचा ब्रँड पेश केलाय, बॅटर टँगो. थांबेल तो कसला टँगो बॅटर. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त सुरुवात, पॉवर प्लेचं षटक हाताळतोय प्रतीक. त्याच्यावरती मात्र आक्रमकता करण्याचं काम मात्र जो बॅटर करतोय तो बॅटर टँगो. धावसंख्या 19, 3 षटकाचा सामना आहे, क्वालिफायचा सामना. एका चषकावरती नाव कोरेल, बक्षीस पात्र राहील या स्पर्धेच्या अंतर्गत. यस, पुढील बॉल प्रतीक तरे, बॅटिंग मार्क मध्ये टँगो पुन्हा एकदा बॅटिंगला. याही बॉलवरती इनसाइड आउट ओव्हर द कव्हर, फटका चांगला आहे. धावा किती मिळणार? हुक केलाय, धावा होतील बुक. बॉल निघून चालाय, वन मोर. टँगो च्या बॅट मध्ये कडक चौकार. जबरदस्त पाहायला मिळतं. 4 बॉल 20. मी म्हणत होतो आक्रमक धडाकेबाज फलंदाज अंबरनाथ तालुक्यातील ज्या विस्फोटक खेळाडूची चर्चा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा होतीये, तो खेळाडू पाहू शकाल टँगो. त्याच्या बॅट मध्ये 4 बॉल फेस केलेत, 20 धावाचं योगदान देतोय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय, धावसंख्या 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धाव फलकावरती. या वादळाला मात्र रोखावं लागेल, थांबावं लागेल, शांत करावं लागेल मयूर ग्रुप या टीमला. 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात, गोलंदाजी मार्कवरती. यस, गोलंदाज श्लोक येतोय. श्लोक फुलोरे ऑन बॉलिंग मार्क. सेकंड स्पेल हाताळण्यासाठी पाहायला मिळतोय. या ओव्हर मध्ये देखील तितकीच चांगली गोलंदाजी होऊ शकेल का? कारण पहिलं ओव्हर प्रतीक न मात्र महागड ठरलेलं पाहायला मिळत आहे. यस, धावसंख्या धाव फलकामध्ये 23 झाल्यात. बॉलिंग मार्क मध्ये श्लोक पाहायला मिळतोय. दबाव आणि दबाव पाहायला मिळतोय, कारण पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल प्रतीक तरण्यात 23 धावा खर्च केल्यात. पुढील बॉल प्रशांतसाठी फुल इथे मात्र स्लॉट मध्ये होता. लुक ॲट दिस शॉट अँड लुक ॲट दिस साइड्स, बॉल गोइंग अँड गॉन. हाय हँडसम आउट ऑफ द प्रक्षक झोतामध्ये बॉल डिपॉझिट केला गेलाय. प्रशांतच्या बॅट मधनं स्लॉट मध्ये त्याला मात्र पार्किंग लॉट मध्ये पाठवण्याचं काम कुलगाव सीसी संघाचा बॅटर प्रशांत करतोय. इसे कहते बेहती गंगा में हात धोना. टँगो मारत होता, परंतु या ओव्हर मध्ये मात्र सुरुवात प्रशांत जोराची पाहायला मिळते आहे. धुवाधार बॅटिंग ती कुलगाव सीसी संघाकडनं पाहायला मिळते आहे. धावसंख्या 29. महागडी गोलंदाजी मयूर ग्रुप संघाकडनं पाहायला मिळते आहे. धावसंख्या धाव फलकावरती 29. पुढील बॉल श्लोक फुलोरे प्रशांतसाठी. आणखीन एक उडवल्याचा प्रयत्न पाहू शकाल. झेल मात्र कॅरी झालेला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये पकडलेला झेल, चांगला झेल देखील, कारण फ्लॅट कॅच होती, फ्लॅट झेल पकडला गेलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डरने यावेळी मात्र केले नाहीये चुकी. एक गडी बाद 29 धावा धाव फलकावरती लागलेला पहिला धक्का कुलगाव सीसी संघाला. श्लोक फुलोरेने मात्र कमबॅक केले गेलाय. जो गमावलेला आत्मविश्वास पुन्हा एकदा द्विगुणित केलाय गोलंदाज श्लोक फुलोरेच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नवीन बॅटर नितेश येतोय. श्लोक नितेश साठी. नवीन बॅटर नितेश. खोलात टाकलेला बॉल, ते लाईन चांगली आहे पाहायला मिळते. वाईड यॉर्करचा प्रयास मात्र सक्सेसफुल राहिला गेलाय. षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर हा डॉट पाहायला मिळतोय. एक बाद 29. कुठेतरी वाराच्या वेगाने धावसंख्या चालली आहे कुलगाव सीसी संघाची.
फुललेंचा बॉल उडवला गेलाय, चांगला फटका, परंतु विवेक त्या बॉल खाली, झेल मात्र पकडला जातोय. श्लोक फुलोरेच्या माध्यमातून पाहू शकाल षटकार गेला होता, परंतु मी सुद्धा आहे मयूर ग्रुपचा, का मला सेकंड स्पेल दिलं होतं, का मी कर्णधाराने मात्र दुसऱ्या ओव्हर साठी मला बॉल दिला होता. या अनुषंगाने मात्र पाहू शकाल खरा उतरताना पाहायला मिळतोय मयूर ग्रुप संघाकडनं श्लोक फुलोरे. तो नितेशला देखील शून्यावरती बाद व्हावे लागेल. 2 गडी बाद 29 धावा धाव फलकावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुलगाव सीसी संघाकडनं गीतेश येतोय. नितेश यांची जागा बढून काढण्यासाठी जात आहे गीतेश. 2 गडी बाद 29 धावा धाव फलकावरती. यस, महत्वपूर्ण अनाउन्समेंट. जे प्रेक्षक बॅरिकेडच्या आतमध्ये आहेत, आपण बाहेर जायचंय किंवा आपण स्टेज वरती या, ही महत्वपूर्ण सूचना केली जाते ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून. स्टेजवरती बसण्याची व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने केली गेली आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग, विवेक त्या बॉल खाली, वा वा भाई वा, श्लोक फुलोरे. प्रतीक तरेने केलेली चुकी, परंतु या ओव्हर मध्ये पाहू शकाल ती चूक मात्र भरून काढतोय श्लोक फुलोरे मयूर ग्रुप संघाकडनं. जबरदस्त स्पेल, 5 बॉल टाकले, 6 धावा खर्च केल्यात आणि 3 मात्र महत्वपूर्ण गडीबाद ठरलेला गोलंदाज श्लोक फुलोरे मयूर ग्रुप संघाकडनं. मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय मयूर ग्रुप. त्यांच्या आगेस बदलापूर विभागातील आणखी एक त्यांच्या आगेस दादा संघ कुलगाव सीसी. नवीन बॅटर पाहायला मिळतोय ऑन हॅट्रिक नाव नागेश येतोय. श्लोक फुलोरे ऑन हॅट्रिक नाव नागेश आलेला पाहायला मिळतोय. 29 वरती लागलेला तिसरा धक्का, टँगोला मात्र नॉन स्ट्राईकला थांबवलं गेलंय, कारण या ओव्हर मध्ये त्याला स्ट्राईक मिळालीच नाहीये. 3 गडी बाद 29. यस, श्लोक तयार. पाऊशल हॅट्रिक कंप्लीट पाहायला मिळते. वा भाई वा, जबरदस्त. श्लोक फुलोरे ऑन फायर नाव मयूर ग्रुप संघाकडनं. आणि या स्पर्धेची आय थिंक 4थी हॅट्रिक पाहायला मिळते. 4थी हॅट्रिक जाती आहे मयूर ग्रुपचा गोलंदाज श्लोक फुलोरेच्या नावावरती. जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा पेश केला गेलाय, थांबवलं गेलंय, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 23 धावा, त्यानंतर षटकार दुसऱ्या ओव्हर मध्ये, परंतु श्लोकने मात्र जबरदस्त स्पेल. हे होतं श्लोकचं. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 4 गडी बाद 29. गमावलेला आत्मविश्वास पुन्हा एकदा प्राप्त केलाय श्लोक फुलोरे. नाव विसरू नका, चर्चेचं राहिलं या ओव्हर मध्ये हे नाव श्लोक फुलोरे मयूर ग्रुप संघाकडनं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. हॅट्रिक घेतलेली आहे मयूर ग्रुप संघाचा गोलंदाज श्लोक फुलोरेच्या माध्यमातून. नवीन बॅटर नरेश येतोय. शेवटची ओव्हर असेल, 3 षटकाचा सामना आहे. यस, पाहू शकाल तिसऱ्या स्पेलला मयूर पिसेकर, मोठं नाव, शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव. ज्युनियर मयूर पिसेकर पाहायला मिळत आहेत. ज्युनियर सिनियर मयूर ग्रुप म्हटलं की नक्कीच भारत देशामधले एक ब्रँड बनलाय मयूर ग्रुप. स्वर्गीय जगन्नाथ स्फूर्ती चषक संपूर्ण भारत देशामध्ये प्रचलित असलेला ती स्पर्धा प्रत्येक वर्षी तितक्या ताकदीने स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलावरती ती पार पडतीये. ज्युनियर मयूर पिसेकर पाहायला मिळतोय. सिनियर थोडेसे कानमंत्र देत आहेत ज्युनियरला. या बॉल मध्ये पाहू शकाल चांगला फटका आहे, डाऊन द फटका पाहू शकाल, गॅप मध्ये बॉल आहे, जबरदस्त फटका टँगोच्या बाट मधनं.
ज्या ज्या वेळी टँगोला स्ट्राईक मिळते त्या त्या वेळी नक्की चौकार आणि षटकाराची भाषाच बोलतोय कुलगाव सीसी संघाचा हा विस्फोटक फलंदाज टँगो. चार कडे बाद 33 चौकार आलाय टँगोच्या बॅट मधनं. स्टेप आउट झालेत यावेळी मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चांगला बॉल, चांगली लेन, ही लेन चांगली पाहायला मिळते आहे मयूर पिसेकरच्या माध्यमातून. ज्युनियर मयूर पिसेकर बॉलिंग मार्गमध्ये पुन्हा एकदा बॅटिंगला टँगो थांबवलाय 6 बॉल 24 वरती. या बॉल मध्ये लॉस करायचं होतं. पाहू शकाल फटक्यामध्ये पाहू शकाल ताकद का सर्व काही सिद्ध झालंय. हो गई गलती कर दो माफ, गेम निकल गई सीमा पार. आज झेल सोडलाय का मॅच सोडलीये ते समजत नाहीये. येणारी वेळ सांगून जाईल. स्विच हिटचा फटका खेळायचा होता तो पाहू शकाल नकार दिलाय. स्विच हिट खेळायचा होता नकार दिलाय ते मात्र टँगोला मात्र पाहू शकाल थांबवले गेलाय. नॉन स्टॉपचा बॅटर जवळ जवळ पोहोचलाच होता ऑलमोस्ट, परंतु टँगोला नकार दिलाय. टँगोला माहित आहे मी थांबलो तर ह्या धावा 40च्या वरती घेऊन जाऊ शकतो ही क्षमता या विस्फोटक बॅटरकडे. 4 कडे बाद 39 धावा. फुलेलेंचा बॉल खोदून काढलाय, चांगला फटका आहे. प्रज्वल त्या बॉल वरती जातोय. एक धाव कंप्लीट. सेकंड साठी कॉल. स्ट्राईक महत्वाचा आहे. डायरेक्ट हिट. वा डायरेक्ट हिट.
18 मध्ये बनवायचे 41. चला ओपनिंग पेअर मयूर ग्रुप आपले बॅटर पाठवून. दोन बॅटर पाहायला मिळतात. पिसेकर बंधू पाहायला मिळतात. प्रतीक पिसेकर, विवेक पिसेकर. विवेक पिसेकर कसं विसरून चालले या खेळाडूला. तो गोल्डन चौकार आरडी चांदपच्या अगेन्स्ट तो मारलेला गोल्डन चौकार. त्यानंतर केलेला जल्लोष मयूर ग्रुप या संघानं. 4व्या मॅच कडे 18 मध्ये 41 बनवायचा मॅच सुद्धा नक्की पाहू शकाल. हाय व्होल्टेज होईल याही मॅच मध्ये, याही इनिंग मध्ये भरपूर काही पाहायला मिळेल यात तर शंका नाहीये. बॅटिंगला विवेक, टॉसला प्रतीक. यस, बॉलिंग मार्क मध्ये नितेश पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल मध्ये उडवलाय बॉलला. फटका मिस टायमिंग. उंची कमी गाठली होती, लांबी सुद्धा कमी गाठली गेली. पहिल्या बॉल मध्ये विवेक पिसेकरचं काम तमाम केलंय गोलंदाज नितेशच्या मार्फत कुलगाव सीसी संघाकडनं. पहिल्या बॉल मध्ये गोल्डन धक्का दिला. इरादा पक्का, स्पष्ट इरादे स्पष्ट करतोय गोलंदाज कुलगाव सीसी संघाचा नितेश. पहिल्याच बॉल मध्ये विवेक पिसेकरला मात्र पाहुशाल माघारी परतावं लागलं गेलंय. जर डीजे श्याम मात्र जॉईन झालेला आहे. एंटरटेनमेंट करण्याचं काम, हा आवाज क्लिअरिफिकेशन करण्याचं काम जर डीजे श्याम पाहत आहे, आपलं विशेष आभार व्यक्त करतोय. नवीन बॅटर अनिकेत. अडवा बॅटने स्लाइस कर अक्रॉस द बॅट फिरवली होती. क्रॉस बॅटने फटका सजवायचा होता. क्रॉस बॅट मारली होती अनिकेतनं. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 41 चा पाठलाग करायचा. मरुगुलला शांत बसून चालणार नाहीये. या बॉलवरती उडवलाय बॉलला, लांब फेकून दिलाय. पहिला धमाका आलाय मयूर ग्रुपचा. बॅटर अनिकेतच्या बॅट मध्ये कडक बिग ब्लास्टेड षटकार.
षटकाराला धाव फलक 1 गडी बाद 6. सहजासहजी आम्ही सुद्धा सामना सोडायला तयार नाही याचं उत्तर दिलं मयूर ग्रुपच्या अनिकेत या बॅटरनं. आणखीन एक पाऊशल मिस्टामिंग फटका फसला मिड ऑफचा फिल्डर पाऊशल कॅरी करतो शकेल का, परंतु झेल धरतीला दान पाहायला मिळतोय आणि या 2 धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. फिल्डर टेक डाऊन दिस बॉल, झेल सोडलाय त्या फिल्डरनं. मिड ऑफचा फिल्डर होता आतमध्ये, भरपूर चेस केली होती, भरपूर टॉपेज मोठी लागली होती आणि हा झेल मात्र धरतीला लागलेला पाहायला मिळतोय. 1 गडी बाद 8 धावा धाव फलकामध्ये पॉवर प्ले मध्ये धावा बनवताना पाहायला मिळतोय बॅटर अनिकेत. 1 गडी बाद 8 धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतोय. 41 चा पाठलाग करायचा आहे. कुलगाव सीसीबी पक्ष मयूर ग्रुप क्वालिफायची मॅच. बोट फिरवल्या, चांगला बॉल, एक ब्रेकचा वापर नितेश चांगला करतो. लेग ब्रेक हा होता बॉल, जागावर पडल्यानंतर थोडासा मात्र दिशा बदलली. या बॉलवरती पाऊशाल स्विच इट मारायचा होता रिवर्स, तो बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. षटक क्रमांक पहिला समाप्त. खूप चांगल्या पद्धतीने हे षटक हाताळलाय कुलगाव सीसी संघाच्या गोलंदाज नितेशनं. 12 मध्ये 33 बनवायचे आहेत. 12 चेंडू 33. मध्ये बनवायच्या 33 धावा. 12 चेंडू 2 ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी 33 धावांची गरज मयूर ग्रुप संघाला. अनिकेत आणि प्रतीक पिसेकर हे बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारे स्ट्रॅटेजी केली जाईल इसवा पाहणं तितकंच गरजेचं असेल. मध्ये बनवायच्या 33 धावा. त्याचबरोबर नितीन स्पोर्ट्सचे सर्व महेश दादांचा इथे शुभागमन झालाय. मी विनंती करतोय महेश दादा आपण सुद्धा VIP डाईस वरती स्थान पण व्हायचं आहे. नितीन स्पोर्ट्सच्या सर्व नितीन स्पोर्ट्सचा हा ब्रँड आहे आणि त्या ब्रँडच्या सर्व महेश दादांचं इथे शुभागमन झालंय. मी विनंती करतोय महेश दादांना आपण VIP डाईस वरती स्थान पण व्हायचं आहे. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या अंतर्गत या फायनल रजनीमध्ये वेलकम. जावा मॅच कडे. 12 मध्ये 33 बनवायचे आहेत. या बॉलवरती लॉफ केलाय, उडवलाय बॉलला, मिस्टामिक फटका फसलाय. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर आहेत, होणार नाही चुकी. प्रतीक पिसेकरला मारलं, शून्यावरती परतावा लागेल. आणखीन एक धक्का पाहायला मिळतोय मयूर ग्रुप संघाला. एक मोठी विकेट, बडी मछली जाल में मोठा मासा गळा लागलेला पाहायला मिळतोय. प्रतीक पिसेकरची मोठी विकेट, गोल्डन विकेट घेतली गेली आहे. गोलंदाज दोन गडबड 8 धावा धाव फलकावती. नवीन बॅटर निरंजन येतोय. मध्ये 33. 11 चेंडू 33 धावांची गरज. या बॉलमध्ये टप्पा पडल्यानंतर कट झालेला पाहायला मिळतोय. चांगला बॉल पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. प्रशांत हा स्पेल पाहायला मिळतोय. प्रशांतचं 10 मध्ये 33 थांबवलं गेलंय, कारण ज्या वेळी तुम्ही चेसिंगसाठी उतरताना प्रत्येक बॉल डॉट खेळता त्यानंतर रिक्वायर्ड रन रेट हा वाढत असतो, दबाव हा वाढत असतो. 10 मध्ये 33. या बॉलवरती फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला गेलाय. बॉल फेकून दिला बॅकवर्ड्सवर, एक बाउंड्रीच्या बाहेर. निरंजनच्या बॅट मध्ये षटकार आलाय 6 धावांसाठी.
फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला बॅटर निरंजन या बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलक 2 गडी बाद 14 9 मध्ये बनवायच्या 27 9 चेंडू 27 धावा. या बॉलवरती पावसाल चांगली खूप चांगल्या पद्धतीने विकेट किपर च्या माध्यमातून हा पाहायला मिळतो. बॅटर बाद केला गेलाय. फलंदाज निरंजनला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला. गोलंदाज प्रशांत. आता 8 मध्ये बनवायच्या 27 8 चेंडू 27 धावांची गरज. यस थँक्यू. बॉल पुढे पकडलाय ते चेक करायचे का? यस. यस मागे बॉल पकडलाय. यस फलंदाज बाद. निरंजन बॅक टू पविलियन. 3 कडे बाद 14. पाहायला मिळतोय. यस नितेश येतोय. आठ मध्ये बनवायच्या 27 प्रत्येक बॉल मध्ये ते मात्र नक्कीच पाहू शकलं. चौकार षटकारच मारायचा आहे. 8 बॉल 27 धावांची गरज. यस गोलंदाज प्रशांत. कुलगाव सीजी संघाकडनं चांगला परफॉर्मन्स लागला. टँगोची बॅट बोलली त्याच्या जोरावरती हा टार्गेट 41 चा दिला होता. यस बॉलर तयार. या बॉलवरती पाहू शकाल आणखीन एक दांडी गोल केली गेलेली पाहायला मिळते आहे. फलंदाज होईल फेल. नितेशचा देखील खेळ संपवलाय. शिंडावरती बाद होईल. आणखीन एक धक्का लागला पाहायला मिळतोय. मयूर ग्रुप या टीमला 4 कडे बाद 14 वरती चौथा धक्का लागलाय. नवीन बॅटर रितेश येतोय. याही बॉलवरती स्विंग अँड मिस स्पेस मध्ये बीट केलंय. प्रशांत या गोलंदाजानं चांगलं षटक हाताळलंय. कुलगाव सीजी संघाकडे प्रशांतच्या माध्यमातून 6 मध्ये बनवायच्या 27. उंबरवेडे टीमचे कॅप्टन आणि कान्होर टीमचे कॅप्टन आपण ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधायचा लगेच. उंबरवेडे आणि कान्होर 6 मध्ये बनवायच्या 27 धावा. चांगला बॅटल थोडासा बॅकफुटला संघ पाहायला मिळतो. आता मात्र मयूर ग्रुप हा संघ यस तिसरा स्पेल तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज पाहायला मिळतोय गीतेश. 6 मध्ये बनवायच्या 27 धावा जिंकण्यासाठी मयूर ग्रुप संघाला कोणता संघ जिंकेल
सुपर 8 मध्ये कोणता संघ दाखल होईल याच्यासाठी लागलेली चुरस. 6 मध्ये 27 बॅटिंगला अनिकेत. 6 बॉल 27 धावा या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर या धावाची करावी लागतील मयूर ग्रुप या संघाला. 6 मध्ये 27 गोलंदाज रितेश. वाईट बॉल औषध ऑफ स्टंप. एक रनाचा अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल. धाव फलक होती 4 गडी बाद 15. 6 मध्ये 26 धावांची गरज. 6 बॉल 26. या बॉलवरती उडवलाय बॉलला. लॉफ केलाय, खेचून मारला, फेकून दिलाय. सामना अजून जिवंत आहे. सामना मात्र पाऊशल अजूनही संपला नाही, कारण मी अजून जिंकलो नाही याचं उत्तर मात्र दिलं गेलंय. फटका चांगला होता. 4 गडी बाद 21. 6 अभी तक चल रही है. मयूर ग्रुप या टीमची 5 मध्ये बनवायच्यात 20. 5 बॉल बनवायच्यात 20 धावा. अनिकेतच्या बॅट मध्ये आलेला हा संघर्षमय करणारा मयूर ग्रुप ब्रँड स्पेशल षटकार आलाय. 5 मध्ये बनवायच्यात अजूनही 20. सामना अजून जिवंत आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. अनिकेतला मात्र पावसाल ज्या अडकलाय संघ, जी गाडी अडकली आहे कुठल्या तरी स्टेशनवरती, त्या स्टेशनवरती मात्र गाडी काढावी लागेल. 5 मध्ये 20. स्टेट डाऊन द ग्राउंड. सरळ बॅटने मात्र ओव्हर द बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. डाऊन द फटका पाहायला मिळतोय. रनआउटची चान्स. इथे फलंदाज होईल बाद. 1+1 विकेट. बॅटर रितेश चा खेळ मात्र संपवलेला पाहायला मिळतोय. जातोय ऑनफिल्ड पंच देखील जॉईन झाले आहेत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. भरपूर क्लोज डिसिजन आहे. रितेश फलंदाज बाद पाहायला मिळतोय. चार गडीमध्ये 19 धावा अजूनही जिंकण्यासाठी.
4 बॉल 19. 5वा धक्का लागला पाहायला मिळतोय. अडवा बॅटने स्लाइस केलाय. चांगला फटका आहे. एक धाव कंप्लीट. ते मात्र आणखीन एक धक्का पाहायला मिळतो. 1+1 विकेट. प्रज्वल पाहुशात आल्या पावली मात्र माघारी परतताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर श्लोक फुलोरे येतोय. 3 मध्ये 18. 3 चेंडूमध्ये 3 बिग ब्लास्ट आहे. 3 बॉल मध्ये 3 गोल्डन षटकार इथे खेचावे लागतील मयूर ग्रुपच्या या बॅटरला. 8 बॉल 16 किल्ला लढवलाय अनिकेत या बॅटरला. परंतु इथे मात्र इथून पुढे 3 षटकार मारावे लागतील. 3 बॉल मध्ये 3 गोल्डन षटकार. 18 धावांची गरज. आता मात्र संबळ सिंगल डबलने मात्र पावसाल चालणार नाहीये. इथे बिगिट करण्याची गरज आहे. 3 बॉल 18 धावा. लॉफ करायचा होता. फटका फसला. विकेट किपर त्या बॉल खाली. इथे मॅच आता मात्र मॅचची हवा काढलेली पाहायला मिळते आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाज बाद. अनिकेतचा खेळ संपवलाय. 2 मध्ये बनवायचे 18 धावा. चला नवीन बॅटर आपण लवकर जा. कुठेतरी आता मात्र बॅकफुटला पाहायला मिळतोय संघ मयूर ग्रुप्स. तर केलेली बॅटिंग टँगोनं त्यानंतर केलेली गोलंदाजी कुलगाव सीसी संघाकडनं चांगली राहिली गेली. चांगला परफॉर्मन्स राहिलाय या क्वालिफायच्या मॅच मध्ये. शफल झाले होते. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला पाहायला मिळतोय. एक बाईच्या स्वरूपात एक धाव येताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल. या बॉलमध्ये बॅटची हलकीशी कडा लागलेली पाहायला मिळते. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आहे. आणि या जोरावरती पाहू शकाल कुलगाव सीसी संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेला पाहायला मिळतोय. वेल प्लेड कुलगाव सीसी. आणि हार्डलक देऊया मयूर ग्रुप. मैत्रीपूर्ण लढत झाली त्याच्यामध्ये कुलगाव सीसी संघ जिंकलाय. हार्डलक देऊया मयूर ग्रुप. तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग नोंदवला. प्रयत्न मात्र तुम्ही चांगला खेळ झाला परंतु या क्वालिफायच्या मॅच मध्ये प्रयत्न मात्र कुठेतरी कमी पडले गेले. हार्डलक देऊया मयूर ग्रुप. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट. त्याच्या बॅटिंग करत असताना तब्बल 9 चेंडू 31 धावा आल्या. 3 चौकार 3 षटकार. तो टँगो ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.